चालायचं की नदीत चालायचं आंघोळ करायला? नदीत चालायचं. मम्मी बाई कशी पावरेली. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावळीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आता सुरुवातीलाच म्हणायचं ये पुन्हा पुन्हा आपण कसं मम्मी सारखी करून दाखव बरं मम्मी. कर सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत तसं झालं हवं. प्रतीक्षा मी दानिश तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपला आज ब्लॉग खूप जबरदस्त सुरू झालेला आहे, कारण ओवीने आपला ब्लॉग सुरू केला. आणि आज काल हरतालिका, आज आहे आपली गौरी शिरवायची आहे नदीमध्ये. तर आपल्या गावामध्ये खूप छान अशी नदी आहे, खूप काही दूर जावं लागत नाही, जवळच आहे. तर इकडं आत्ता मी हे आपली छान अशी ग्रीन साडी वेअर केलेली आहे, जी की मला मम्मीनी दिवाळीमध्ये दिली. तर आधी देवपूजा झालेली होती, तर इकडे मी नैवेद्य काढून घेतले गाईसाठी आपल्या देवाजवळ, गौरीजवळ, तुळशी लागी. आणि इकडे रांगोळी राहिली होती काढायची, तर इकडे रांगोळी काढून घेते आणि देवाजवळ नैवेद्य करून इकडे गौरीला नैवेद्य केला. स्वयंपाकामध्ये काही नाही, फक्त कढी, वरण भात, भाजी पोळ्या होत्या. आणि ते कालचं दही वाचलं होतं म्हणून ते कढी तरी झाली ना, तर कढीसुद्धा म्हणजे नाही झालं. वेळेवर सगळं करायचं होतं आम्हाला. आणि म्हणून आता इकडे तुळशीला नैवेद्य करून घेते आणि गाईला सुद्धा पण नैवेद्य दाखवून घेते, कारण नंतर गाई जातील. इकडे मुलांच्या हाताने पूजा करून घेतली आधी, आणि आता आरती करून घेऊ आपण. नैवेद्य झाली, आरती झाली की आपली गौरी घेऊन आपण जाऊ आणि जे काही आपलं डेकोरेशनचं आहे तिकडून आल्यानंतर काढून घेऊ. इकडे गौराया घेऊन निघालो आणि दानिश ओवी पण आमच्या सोबत होते. आणि रिधू पाहून तो एवढा रडायला लागला, आम्हाला वाटलं की तो थोडा बहुत रडेल आणि चूप राहील, पण नाही. आई नंतर मग सांगत होत्या की तो एवढा रडत होता की म्हणजे शांत राहतच नव्हता. मग शेवटी आई त्याला घेऊन नदीवर आली. ये माझ्याकडे थांब, इथे आपण यायचा फोटो काढू का मम्मीचा? हा आपण हा मग आंघोळ करू ना. अगं बाई ओवी, रितू ये ये. हा रितू इकडे, हा बघ ना. ए नाही ओवी, कसा रडत होता तू घरी? हळू हळू हळू.
दानिश ओलं जाऊ देत नाही बरं. तर आता आमची इकडे पूजा झाली आणि इकडे आता आम्ही फोटो सुद्धा काढले. रिदू चला घरी चालायचं की नदीत? थांब रिदू, नदीत चालायचं की घरी चालायचं? घरी चालायचं की नदीत चालायचं आंघोळ करायला? नदीत चालायचं. मम्मी बाई कशी पावलेली. आता येऊ राहिले का? काऊन उशीर? तर घरी आल्यानंतर सर्वात मोठं काम म्हणजे हे असते जे कालपासूनची जी आपली पूजा मांडलेलं असते ते सगळं आपल्याला उचलून ठेवायचं असते. आणि म्हणून इकडे मी काही आपल्या व्हिडिओमध्ये न बोलता इकडे फास्ट असं हे सगळं उचलून घेते. आणि दानिश शोभीची पण तिकडे काहीतरी मस्ती चालू होती. दोघांना म्हटलं अरे आंघोळ करून घ्या आधी, कारण नदीतलं पाणी खूप खराब राहते. आणि म्हणून दोघांची हे झाल्यानंतर दोघांची सुद्धा आंघोळ करून घेतली मी. आणि म्हटलं आधी आल्या आधी हे काढून घेते, नाहीतर मग आंघोळ झाल्यानंतर मग भरपूर त्रास होते म्हणूनच. तर असा आता आमचा दिवस गेला आणि हे सगळं आता उचल झालं. आणि त्यानंतर मुलांची आंघोळ करून दिली, कपडे मी चेंज केलं. तर आता जेवण करून घेते. चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.